नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। मृग सरला तरी आभाळ कोरडं, वरुण राजाला साकडं घालण्यासाठी पिंपळोदच्या माता भगिनींचा आर्त टाहो। धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत कलश डोक्यावर घेऊन निघली संपूर्ण गावाची माऊली। लोकसंस्कृती आणि निसर्गाच्या अतूट नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, मृग नक्षत्र संपलं, दिवस मावळत चालले, पण आकाशात अजून पाण्याचा पत्ता नाही। काळी आई तहानलेली आहे आणि आमचा बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलाय। आता तूच धावून ये रे देवा। ही आर्त हाक आहे नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावातील माता भगिनींची। पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत बुडालेल्या आपल्या बळीराजाला आणि संपूर्ण गावाला दिलासा देण्यासाठी शेवटी पिंपळोदच्या लोकसंस्कृतीने निसर्गाच्या दारात साकडं घातलं आहे। ग्रामीण भागातील शेती आणि संस्कृतीचे नाते किती घट्ट आहे याचाच एक हृदयस्पर्शी प्रत्यय नुकताच पिंपळोद गावात पाहायला मिळाला। पाऊस पडत नसल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील गुजर समाजाच्या महिलांनी एकत्र येत आपली शतकानुशतके चालत आलेली धोंडी मागण्याची पारंपरिक प्रथा जिवंत केली। दिवसभर शेतात राबणारे हात जेव्हा देवाकडे जोडले जातात तेव्हा ती केवळ प्रार्थना राहत नाही, तो एक टाहो बनतो। गावातील महिलांनी एकत्र येत डोक्यावर पाण्याचे तांबे, त्यावर श्रीफळ आणि पर्जन्य देवतेचे प्रतीक म्हणून पुजलेली धोंडी ठेवून गावातून पायी फेरी काढली। हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे या नामस्मरणाच्या गजराने आणि धोंड्या धोंड्या पाणी दे सायमाय टिकू दे या काळजाचा ठाव घेणाऱ्या गाण्यांनी संपूर्ण पिंपळोद गाव परिसर भक्तिमय आणि तितकाच भावुक झाला होता। या माऊलींच्या सुरांमध्ये स्वतःच्या स्वार्थापेक्षा माझ्या धरणी माईची तहान भागू दे आणि जगाचा पोशिंदा सुखी होऊ दे हाच एक प्रामाणिक भाव होता। ही फेरी जशी जशी गावातील मुख्य मार्गावरून पुढे सरकत होती तसे दृश्य अधिकच भावुक करत होते। ज्या ज्या घरासमोरून या माऊली जात होत्या तिथे गावातील माता भगिनींनी बाहेर येऊन अत्यंत श्रद्धेने फेरीतील महिलांच्या पायावर आणि कलशावर पाणी ओतून पूजा केली। यंदा कसंही करून आभाळ भरून येऊ दे अशीच प्रार्थना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती। विज्ञान आणि आधुनिकतेच्या युगातही निसर्गाप्रती असलेली ही श्रद्धा आणि आपली लोकसंस्कृती जपण्याचे काम या महिलांनी केले आहे। शब्दांना जेव्हा भक्तीची जोड मिळते आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन साकडं घालतं तेव्हा निसर्गालाही पाझर फुटतो अशी ग्रामीण भागात अढळ श्रद्धा आहे। या फेरीनंतर आता लवकरच आभाळ काळ्या ढगांनी दाटून येईल, वरुण राजा मनापासून बरसेल आणि आपली धरणी माय तृप्त होईल अशी भाबडी आशा प्रत्येक पिंपळोदकराच्या डोळ्यात प्राणासारखी जिवंत आहे। लोहे पिंपळ तालुका नंदुरबार परिसरात पाऊस नसल्याने गावातील महिलांनी गावात रामधूमची फेरी चालू केली आणि गावात आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।